की हा प्रश्न सुटायचा असेल तर केंद्रानं घटनात्मक दृष्टीनंच तरतूद करून हा प्रश्न मिटू शकतो. हे सर्व राजकीय पक्षांनाही माहिती आहे. राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये जे काही तज्ज्ञ लोक आहेत की जे व्यक्तिगत पातळीवरती अभ्यास करतात कायद्याचा, त्या अनुषंगाने त्या सर्वांना माहिती आहे की मराठा समाजाला जर आरक्षण मिळायचं असेल तर त्याला केंद्राकडूनच मिळू शकतं, अन्यथा कुठल्याही मार्गाने मागणं म्हणजे केवळ त्यांना म्हणजे भुलवीत राहणं अशा प्रकारची भूमिका आहे. केंद्र सरकार जोपर्यंत घटनात्मक दृष्टीनं त्याच्यामध्ये बदल करत नाही, पण कारण 50% पेक्षा जास्त सवलती देऊ नयेत अशा प्रकारची भूमिका घटनात्मक आहे. आणि त्यामुळं मराठा समाजाला जर ओबीसी प्रमाणे त्यांच्या मागणीप्रमाणे जर काही हे द्यायचं असेल, सवलत द्यायची असतील तर त्याच्यासाठी केंद्र सरकारलाच त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून कायदेशीर त्याला संरक्षण द्यावं लागेल. अन्यथा हे खऱ्या अर्थानं वेळ काढूपणा सर्वांचाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण याच्यामध्ये केवळ राजकीय दृष्टीनंच तो प्रश्न हाताळत चाललेले आहेत सर्वच जण, हे वस्तुनिष्ठ बोलणं म्हणजे योग्य ठरेल आणि ती वस्तुस्थिती आहे. वंचित भागातल्या लोकांचे म्हणजे सहकार्य केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या बाजूचे विचाराचे होते ती माणसं. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की वेज बोर्डाप्रमाणे म्हणजे त्यांचे कारखान्याकडनं जी त्यांना रोजंदारी मिळत होती ती नगण्य मिळत होती. 4 रुपये 5 रुपये टनात पाकड 7 रुपये मिळत होती. मग ते संघर्ष झाला आणि त्यामध्ये 1 रुपयाला 1 रुपया अशा प्रकारे दुप्पट करायला तिथं जाहीरतीनं मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही या तिथं तर आम्ही तिथे करू. मग त्यापासून ते म्हणजे हे झालं. त्याच्यानंतर तो मेळावा झाला आणि त्याच्यातून नंतर मी पुढं सगळीकडे फिरलो. मग त्याचे दर 3 वर्षाला नियमाप्रमाणे करार होत गेले. हे 99पर्यंत झाले करार 3 वर्षांनी. मग त्यामध्ये राजकारण घुसलं. राजकारण घुसल्यानंतर गोपीनाथरावांनी त्याच्यामध्ये नेतृत्व म्हणजे केलं, त्याच्यानंतर हे केलं, पण तरीसुद्धा त्याच्यामधून मग पुढं त्या विस्कळीत झालं. आणि ज्या त्यांच्या आत्ता सोयीसुविधाबद्दल सांगितलं त्याच वेळेला 86 साली जे आज प्रश्न येतात तेच प्रश्न त्याही वेळेला होते, त्याही वेळेला मांडले गेले. आणि सरकारनं त्याच्यावरती रूपवते समिती नावाची एक समिती नेमली दादासाहेब रुपवतांच्या अध्यक्षतेखाली आणि शंकरराव चव्हाणांनी. आणि त्याच समिती विलासराव देशमुख सहकार मंत्री होते आणि तिथं त्यांनी जाहीर केलं. कारण ही मागणी होती की तुम्ही कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर तिथं हे करा कायम. मग त्यांनी नेमली आणि तो रूपवते समितीमध्ये आज जे प्रश्न येतं तेच प्रश्न त्याही वेळेला त्या समितीमध्ये आहेत. तो समितीचा अहवाल सरकारकडे आणि साखर संघामध्ये उपलब्ध आहे. परंतु त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष केलं गेलं म्हणजे त्या दादासाहेब रुपवत्यांच्या येणाऱ्या सरकारने कोणी असो, कारण साखर संघटना जी आहे सगळी एकत्रित असते. म्हणजे शेवटी बलाढ्य माणसं एक असतात कारण त्यांना कळत असतं आपला संसार आपलं भलं बुरं कशात आहे ते. आणि म्हणून त्या कामगारांची जी पिळवणूक होती ती जागृत झाली. आणि मग त्यातून पुढे प्रत्येक पुढारी किंवा राजकीय माणसं ऊसतोडणी कामगाराच्या नावानं म्हणजे साखर कारखान्याला पिळवणूक करतो. तोही तो म्हणतो की नाही कारखान्याचं कल्याण झालं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे. आणि दुर्दैवानं एकीकडे हे म्हणत असताना त्यांचे करार वेळेवर झाले नाही, त्यांना फरक दिले जात नसत, ही वस्तुस्थिती आहे. मग नंतर त्यांनी आता लोकांचं त्यांचे प्रश्न बाजूला एकीकडे होत असताना दुसऱ्या बाजूनं यांत्रिकीकरणाला सुरुवात केली या देशामध्ये, या राज्यामध्ये. यांत्रिकीकरण होणं म्हणजे कामगार बेकारीकडं ढकलणं. आज प्रत्येक कारखान्यावरती त्यांचं नियोजन कामगारांचं केलं नाही, कामगारांनी तितके प्रमाणामध्ये त्याला सोयी उपलब्ध करून दिल्या नाही. नुसतं बोलायचं, भाषणं करायची सगळ्या पुढाऱ्यांनी. मग त्याच्यात साखर कारखान्यांनी भाषणं करायची, ह्या पक्षाची त्या पक्ष सगळ्यांनी भाषणं करायला सुरुवात केली. परिणाम काय झाला? काहीच झालेलं नाही. जे काही होतं तेच होतं. फक्त त्या नावानं आता मंडळ तयार केलं म्हणजे मंडळ, आणि त्या मंडळातून जे प्रश्न पूर्वी होते तेच प्रश्न सोडण्याचं आता हे केलं. महाराष्ट्रामध्ये ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न हा फार मोठा आहे. याच्यावर फार म्हणजे मोठा म्हणजे आहे. आणि या राज्यामध्ये पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी या राज्यामध्ये खाजगी साखर कारखानदारी होती. एक संपूर्ण राज्यामध्ये 14 खाजगी कारखाने नव्हतेच. पुढं सहकारी कारखाने निर्माण झाले. त्या सहकारी कारखान्यांची निर्मिती एवढी झाली मोठ्या प्रमाणात की आज जवळजवळ 200-250 कारखाने तिथं सहकार क्षेत्रामध्ये आहे. परंतु
पुन्हा परत काळ बदलला आणि बदललेल्या काळानंतर आता पुन्हा परत हे सहकारी कारखानदारी मोडून काढून खाजगी कारखानदारी यायला लागलेली आहे. हे केवळ या कारखानदारीमध्ये राजकारण शिरलेलं आहे. मुळात पहिल्यापासून त्याचा मुख्य घटक जो आहे तो ऊस तोडणी कामगार. ऊस तोडणी कामगार हा दुष्काळी भागातला की ज्या भागामध्ये सातत्यानं दुष्काळ असतो अशा प्रकारचा जवळजवळ महाराष्ट्रातून आत्ता सध्यापर्यंत 10-12 लाख लोक कामावर जातात वेगवेगळ्या भागातून, दुष्काळी भागातून. त्यांचे प्रश्न गहन आहेत, पूर्वीपासून आहेत आणि 78 साली मी त्याच्यामध्ये सुरुवात केली हे करायला. पहिल्यापासून माझा संबंध तालुक्याचा आल्यामुळं आणि मग त्या ठिकाणी पहिल्यांदा आमदार झाल्यावरती मी तो प्रश्न विधानसभेत 1978 साली मी मांडला. त्याच्यावरती उत्तर सरकार दिले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मग जागृती करायला सुरुवात केली. जो त्यांचे जे काही रोजगार मिळत होते त्यांना ते नगण्य मिळत होते, कारण असंघटित होता कामगार. संघटित कामगार आटला असतो, कारखान्याच्या आटला काम करणारा, तर त्याचं नेतृत्व चांगलं करत होते. पूर्वी कम्युनिस्टांची एक संघटना होती, काँग्रेसची एक होती, समाजवाद्यांची एक होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न कारखानदारी सोडली जात होती, पण आटले कामगारांचे सुटत होते. ह्या असंघटित कामगार मात्र त्यांना काही ते देत नव्हतं. पुढे ते संघटना बळकट झाल्या आपल्या आणि त्याच्यातून 1983 साली मग महागाई वाढली, सर्व काही प्रकार घडले, त्याच्या असुविधा होत्या, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. म्हणून आम्ही त्यावेळेला एक मोठी चळवळ उभी करून असहकारितेचा नारा दिला आणि 1986 साली सगळ्या कामगारांना एकत्रित करून आम्ही तिथं याला केज तालुक्यामध्ये चिचवणगाव म्हणून आहे, त्या ठिकाणी 1 लाख लोकांचा मेळावा घेतला. त्यावेळेला त्या काळात चिचवणला आजही ते लोक आहेत आणि त्यावेळेचा तिथं भूमिका मांडली महाराष्ट्रात. खऱ्या अर्थानं ऊसतोडणी कामगार काय हे त्यावेळेस कळायला सुरुवात झाली. कारण त्या दिवशी मग त्यावेळेला आम्ही सरकारशी जे काही संघर्ष केला, कारखानदार त्यावेळेस 1 महिना बंद केला, तर खरा एकदाच केलेला आहे कारखानदारी बंद. ती एकदाच आता कुणीही म्हणतो तो भाग सोडून देऊ आपण राजकीय, पण तो 1 महिना बंद होता. मग त्यावेळेला शंकररावजी चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्या निश्चितपणानं त्यांना म्हणजे आत्मचिंतन करून एकत्रितपणाने या देशामध्ये पक्षाचं काम करण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. सामूहिक नेतृत्वच निर्माण झालं पाहिजे त्याच्यामध्ये, यात वादच नाही काही. कारण त्याच्याशिवाय, कारण काळ बदललेला आहे. आता बदललेल्या काळामध्ये विकास होतो, विकासाच्या माध्यमातून सोशल मीडिया मोठा झाला आहे, सोशल मीडियातून TV झालेली आहे, त्याच्यातून पत्र यंत्रणा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेसने आत्मचिंतन केलंच पाहिजे आणि समविचाराचे जे काही असतील ते त्यांनी एकत्रित प्रामाणिकपणानं देशाचं भलं पण आपल्याला करायचं आहे ही भूमिका घेऊन एकत्रित आला पाहिजे. केवळ सत्तेसाठी एकत्रित आलं नाही पाहिजे. आज तर मी कुठल्याच पक्षात काम करत नाही, मी तर रिटायर झालो आहे, मला येत नाही, पण जे काही पाहतोय मी आलेलं आहे त्यातून जे दिसतं मला हे दिसतं की या सगळ्या पद्धतीनं लोकांचं जर प्रशिक्षण केलं नाही इतर पक्षांनी व्यवस्थित गावबोधून तर हुकुमशाही येण्याकडं वाटचाल होऊ शकते. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. कारण त्याची उदाहरणं मी हे सांगितलं 2-4 की कशा पद्धतीने चाललेलं आहे सध्या. त्यांचे काही विचार ते अंमलात आणण्याच्या दृष्टीने फक्त करतात थोडंसं आणि ते त्याचा प्रचार फार करतात. आता पहा, उदाहरण सांगतो, सोशल मीडियाचा त्यांनी भरमसाठ फायदा घेतला, खूप फायदा घेतला. आता दुसऱ्याने शिकायला लागले, त्यांनी फायदा घ्यायला लागल्याबरोबर त्यांनी कायद्यात तरतुदी करायला सुरुवात केली की व्हॉट्सअपवरती बंदी किंवा त्याच्यावरती ट्विटरवरती बंदी हे आणण्याचे प्रकार सुरू केले. कारण त्यांना माहिती होतं की या माध्यमातून लोकांच्या समोर हे सगळं चित्र जाईल. आता यांचं आपल्या याच्यातली सगळी माहिती आता 5-7 वर्ष झाली, सगळं आपलं पितळ उघडं पडेल आणि मग आपल्या पितळ उघडं पडल्यामुळं आपल्या सत्तेवर धोका निर्माण होईल आणि म्हणून त्यांनी आता त्याच्यावरती कायदेशीर दृष्टीनं काय केलं. अशा पद्धतीने ते हुकुमशाहीकडे वाटचाल करत नाही. त्यांची ही जी भूमिका आहे ती पूर्वीपासून सर्वांनीच घेतलेली आहे. म्हणजे ओबीसीचे नेते हे एकत्रित बसून, पूर्वी मुंडे असतील, मी असेल, भुजबळ असतील, असे वेगवेगळे नेते होते त्या समाजाचे, धनगर समाजासहित सगळे नेते होते आणि त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन ह्या म्हणजे तुमच्या ओबीसींच्या मागण्याच्या संदर्भात, मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात जे काही विचार मांडले ते पूर्वी स्पष्ट मांडलेले होते. की मी जे यापूर्वी बोललो
की तुमच्या ओबीसीच्या कुठल्याही म्हणजे हक्काला बाधा न येताना मराठा समाजासाठी सर्व काही ओबीसी प्रमाणे देण्यात यावं ही आमची भूमिका स्वच्छ बांधलेली आहे. आणि म्हणून आता जी काही पंकजा ताई मुंडे, छगनराव भुजबळ, वट्टीवार म्हणजे सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि जर समजा हे जर मान्य झालं नाही तर निश्चितपणानं या राज्यामध्ये सगळे ओबीसी एकत्रित होऊन तेही या बाबतीमध्ये लढा देणार असा प्रकारचं चित्र आज स्पष्टपणे दिसत आहे. आणि म्हणून ज्या भूमिका तुमच्या ओबीसी नेत्यांनी सगळ्या प्रकारचे जे काही ओबीसी नेते आहेत त्या सर्वांनी ती भूमिका एकत्रित घेतलेली आहे. आणि ती भूमिका जर घेतली तर महाराष्ट्रामध्ये मराठा जाती हे जे वेगवेगळे बापट कमिशन म्हणा, गायकवाड कमिशन म्हणा किंवा राणे कमिशन म्हणा, हे जे नेमलेले आहेत हे खऱ्या अर्थानं राज्यानं हे नेमलेले आहेत. हे नेमायला पाहिजे ते केंद्रानं. कारण मराठा समाजाच्या ज्या काही सोयी सवलती ते मागतायत त्या मागण्यासाठी जर आयोग नेमायचा असेल तर तो केंद्रानं मागासवर्गीय आयोग नेमला पाहिजे. जसा पूर्वी मंडल कमिशन नेमलेलं होतं आणि मंडल कमिशनला स्वच्छपणानं त्यावेळेला केंद्रानं सांगितलेलं होतं की या देशामध्ये ओबीसीच्या मध्ये शैक्षणिक दृष्टीनं, सांस्कृतिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं एक वेगळ्या दृष्टीनं मागासले पण ज्यांच्यात आहे त्यांच्या प्रकारची एक यादी तयार करावी आणि ती केंद्राला सादर करावी म्हणजे सोयी सवलती त्यांना देण्याच्या दृष्टीनं विचार करता येईल. त्याप्रमाणे मंडल कमिशननं 1979 साली केंद्रानं ही समिती नेमलेली होती मागासवर्गीय. त्यांनी गेली 2 वर्ष ते 3 वर्ष मंडल कमिशनने संपूर्ण देशातून फिरून देशातल्या वेगवेगळ्या घटकाशी चर्चा करून त्यांनी एक अहवाल तयार केला आणि तो केंद्राला 1983 साली दिला. त्या 1983 साली मंडल कमिशननी जो रिपोर्ट दिला त्यामध्ये मराठा समाज आणि इतरही समाज सर्व जे मागासलेले आहेत त्या राज्यात त्या वेगवेगळे मध्ये अशा प्रकारची यादी करून त्यांनी केंद्राला दिली आणि केंद्रानं 1989 साली मंडळ आयोगाची लागू करण्याची घोषणा जाहीर केली आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातही राज्याला त्याची अंमलबजावणी सुरू केली 1994 पासून केलेली. ह्या सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहेत की नाही राजकीय दृष्टी आहेत, घटनात्मक दृष्टीनं काय वस्तुस्थिती सद्यस्थितीमध्ये हेही सर्वांना माहिती. केवळ राजकीय खेळ हे खेळण्याचे प्रयोग चाललेले आहेत, यापेक्षा दुसरा काही त्याच्यामध्ये अर्थ नाही या समाजामध्ये. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं असेल संपूर्ण देशभराचा विचार करूनच त्यांना मागासवर्गीय कमिशन पुन्हा परत एकदा त्यांना नेमावं लागेल आणि त्यातूनच त्यांचं खऱ्या अर्थानं ज्या सोयी सवलती मागतायत त्या देण्याच्या दृष्टीने विचार त्या घटनात्मक दृष्टीनं होऊ शकतो आणि झाला पाहिजे. वर सत्ता कुणाची आणि खाली सत्ता कुणाची याचं देणं घेणं नाही, परंतु राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं की वर सत्कार कुणाचं खाली कुणाचं याचा विचार करता सीमा प्रश्न होईल आपला. जसा सीमा भाषावार प्रांत रचनेच्या वेळेला मराठी भाषिकांचं राज्य महाराष्ट्र होत असताना बेळगाव कारवार त्याच्या सहित जो भाग आहे बेळगावचे तो भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा ही संपूर्ण महाराष्ट्राची भूमिका आहे, परंतु ती मात्र भूमिका राज्याने आणि केंद्राने एकत्रित येऊन सोडवलेली नाही. आजही ती तशीच आहे. आणि म्हणून ज्यामध्ये लोकांचं नुकसान होतं, गरीब लोकांचे नाहक त्याच्यामध्ये बळी जातात ही परिस्थिती आहे. कारण एकच सरकार म्हटलं तर मग तिथं अनेक वेळेला आज जसं भाजप सरकार तिथं आहे केंद्रामध्ये तसंच आज राज्यामध्ये आहे. यापूर्वी देखील काँग्रेसचं राज्य केंद्रात होतं आणि राज्यातही काँग्रेसचं होतं, तरी सुद्धा सीमा प्रश्न हा सुटला नाही. आणि म्हणून याच्यासाठी कायदेशीर मार्गानंच मी एक उदाहरण दिलं त्याचं सीमा प्रश्नाचं. तुम्ही म्हणाले की असं का होणार, काय होणार त्याच्यामध्ये, तर निष्कारण संघर्ष होईल, दिशाभूल करतायत हे सर्वच पक्ष सर्वच नेते आणि एकमेकाला या निमित्तानं ते बदनाम करून एकमेकावरती कुरघोडी करतात. हे सर्वांना माहिती आहे की घटनात्मक दृष्टीने आजचे जे प्रकार चाललेले आहेत हे योग्य नाहीत. राणे समिती असेल, बापट समिती असेल, गायकवाड कमिशन असेल, हे सगळे जे आहेत हे खरं तात्पुरतं मलमपट्टी करण्याचं आहे. आणि म्हणून जसं ते आपण म्हणतो की जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा प्रकारचं हे राजकीय खेळी चाललेले आहेत सर्व ठिकाणी. आणि म्हणून केंद्रानं
कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये हस्तक्षेप करून, कारण त्यांचं बहुमत मोठ्या प्रमाणामध्ये ते आहे आणि मग राज्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचं ज्या मागणी आहे ती रास्त आहे का अरास्त आहे हेही समजून येईल. शेवटी केंद्रानं असं आहे, मराठा समाजामध्ये आरक्षण मिळावं म्हणून अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होऊन त्यांनी एकत्रित येऊन ही मागणी केलेली आहे की आम्हाला ही ओबीसी प्रमाणे सवलती मिळाव्या आणि त्या मिळण्याच्यासाठी आज ते संघटन अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना ओबीसी प्रमाणे सवलती द्याव्यात ह्या प्रकारची भूमिका सर्व ओबीसी नेत्यांनी पूर्वीपासूनच जाहीर केली होती की आमचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. मात्र ओबीसींच्या कुठल्याही म्हणजे कोणत्याही ओबीसीच्या सवलतीच्या संदर्भामध्ये त्यांच्यात कुठलाही हस्तक्षेप न होताना किंवा त्यांची कुठलीही कमी न करता त्यांना ओबीसीच्या कायम सवलती ठेवून त्यांना मिळण्यास आमची हरकत नाही अशा प्रकारची भूमिका ही ओबीसीच्या सर्व नेत्यांनी ही पूर्वीपासूनच मांडलेली आहे. कामगार नक्की कोणता कुठं आहे का काय त्याची नोंद होत नाही. ती नोंद झाल्याशिवाय आणि त्या नोंदीला म्हणून त्यावेळेस मी म्हणलो होतो सुरुवातीपासून की माथाडी कामगाराप्रमाणे त्यांची नोंदणी व्हावी, पण ते काही झालं नाही, करणार नाही सरकार कधीच. कारण तो कामगार कारखान्याचा झाला की त्याच्यावरती बंधनं आणि त्याच्यावर कामगार कायद्याप्रमाणे आणि म्हणून त्याला ते कुठल्या कारखान्याचे आहेत काय आहेत कामगार असं करत करत गेल्या 10-15 वर्षामध्ये असं झालं संपूर्ण यांत्रिकीकरण झालं आता आणि ऊसतोडणी कामगारांचं संपूर्ण एवढं नुकसान झालं त्याला मर्यादा राहिलेली नाही. आता ठीक आहे तुमचे प्रत्यक्ष विमे उतरले पाहिजेत तर कोणी उतरायचे ही सरकारची भूमिका आहे. कारखानदारांनी हे करण्याची जबाबदारी आहे सगळी घ्यायची, परंतु ते काहीही याच्यातून म्हणजे होत नाही. उलट आता पूर्ण राजकारण शिरल्यामुळं आज त्यांचं नुकसान झालं आहे आणि कालांतरानं बेकारी या ऊसतोडणी कामगारांची मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढेल हे लवकरच आपल्याला दिसेल. ओबीसींचं राजकीय जे काही राखीव क्षेत्र होतं ते आज रद्द केलं, कारण का सुप्रीम कोर्टामध्ये गवळी नावाची एक ग्रस्त कोर्टात गेले होते. त्या कोर्टाने तो हा निर्णय त्या मुद्द्याला दिलेला आहे. त्यामुळं केवळ हा निकाल जो आहे तो निकाल केवळ राज्यापुरता मर्यादित नाही, हा देशातलीच त्यांनी खऱ्या अर्थानं मर्यादित तुमचा देशासाठीच हा निकाल त्याच्यामध्ये दिसतोय एकंदरीत. तेव्हा या आरक्षणाचं खरं म्हणजे केंद्रानं यामध्ये जे काही निर्णय घ्यायला पाहिजेत ते केंद्र निर्णय राजकीय दृष्टीने घेत नाही आणि म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा केंद्र सरकारनंच पुढाकार घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय समोर नाही. आणि जर समजा त्यांनी राजकीय आरक्षण रद्द केलं असेल तर या देशामध्ये फार मोठ्या प्रकारचा संघर्ष ओबीसीच्या माध्यमातून किंवा मागासवर्गीय लोकांतून होईल आणि देशामध्ये अनागोंदी झाल्यासारखा प्रकार घडेल. हे जर घडू द्यायचं नसेल तर केंद्र सरकारनीच हे केलं पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुसरा मार्ग नाही. केंद्रानेच हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे.